साक्री उपनगराध्यक्ष निवडीवरील नाट्यमय घडामोडींवर भाजपची पत्रकार परिषद. साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीभोवती निर्माण झालेल्या नाट्यमय घडामोडींवर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. उपनगराध्यक्षपदी ॲडव्होकेट गजेंद्र भोसले यांची सर्वानुमते निवड झाल्यानंतर या विषयावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. पाटील यांनी सांगितले की मागील उपनगराध्यक्षांचा राजीनामा पूर्णतः खरा असून त्यावरील सही देखील खरी आहे. या प्रकरणात कोणतीही शंका नसून पक्षासमोर चुकीची माहिती देण्यात आली होती. मागील उपनगराध्यक्ष व त्यांच्या पतीमुळे पक्षासमोर खोटे चित्र उभे राहिले असा आरोपही त्यांनी केला. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ॲडव्होकेट गजेंद्र भोसले यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. याचा पुरावा म्हणजे पालकमंत्र्यांच्या हस्ते झालेला त्यांचा सत्कार असल्याचंही त्यांनी नमूद केले. पुढील 9 महिन्यात साक्री शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होणार असून विकासाची गंगा वाहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असल्याचं मान्य करत संबंधित पाणीपुरवठा योजना मंत्रालयात प्रलंबित असून ती लवकरच मार्गी लागेल असं त्यांनी सांगितले. तसेच मोकाट गुरांसाठी कळंबीर येथे व्यवस्था करण्यात आली असून भटक्या कुत्र्यांच्या समस्येसाठीही लवकरच उपाययोजना केली जाईल असंही त्यांनी जाहीर केले. रस्त्यावरील बाजारपेठेचा प्रश्न सोडवण्यासाठीही ठोस पावले उचलली जातील असं त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष उषाताई पवार, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट गजेंद्र भोसले, नगरसेवक बापूसाहेब गीते, प्रवीण निकुंभे, आबासाहेब सोनवणे, अनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. आणि नगरपंचायतीच्या बाजूने मी आपली बाजू मांडण्यासाठी आलेलो आहे. बघा, हे 2025ला जून महिन्यात जेव्हा अविश्वास ठराव आणला गेला होता आणि त्याच्यावर मग पक्षाने मध्यस्थी करून प्रदेशाध्यक्ष तेव्हा बावनकुळे साहेब होते, त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती मुंबईला. सगळे नगरसेवक, सगळे जिल्ह्याचे प्रमुख नेते, पालकमंत्र्यांसहित जिल्हाध्यक्ष सगळे तिथं गेले. तिथं मग ठरल्याप्रमाणे ज्या नगराध्यक्ष होते जयश्री पवार आणि बापूसाहेब यांचा राजीनामा झाला आणि नवीन कोण नगराध्यक्ष कोण होईल, उपाध्यक्ष कोण होईल हे असं ठरलं. मग त्याच्यामध्ये उपाध्यक्षासाठी 2 लोकांना तिथं संधी देण्याचं पक्षाने ठरवलं होतं. एक उज्ज्वलाताई भोसले आणि एक श्री ॲडव्होकेट गजेंद्र भोसले. पहिला नंबर त्यांना द्या, त्या वयाने ज्येष्ठ आहे असं वकील साहेबांनी सांगितलं आणि म्हणून त्यांना पहिले काही दिवस ते पद द्यायचं ठरवलं. आणि सगळ्यांसमोर त्यांनी कबूल केलं की आम्ही इतक्या दिवसात राजीनामा देऊ. मग ती जी निवड झाली इथं साक्री नगरपंचायतमध्ये, त्या निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष श्री बापूसाहेब खलाने आणि नाशिकहून खास करून आलेले प्रभारी निवडणुकीचे आपलं काय नाव लक्ष्मणजी सावजी आणि शशिकांत माने साहेब तळदेवून आले होते. पक्षाने यांना निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडून घेण्यासाठी पाठवलं. या सगळ्यांच्या समोर त्यांनी मान्य केलं की आम्ही पक्ष सांगेल त्या दिवशी राजीनामा देऊ आणि पुढील उमेदवाराला संधी देऊ. त्या पद्धतीने जेव्हा जिल्हाध्यक्षांनी त्यांना सांगितलं त्यांनी तो राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर जेव्हा पुढची कारवाई सुरू झाली, जिल्हाधिकारी महोदयांनी ती कारवाई सुरू केली. त्यांना कोणी गुरु भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काही राजीनामा देऊ नका, हे खोटं आहे असं काही सांगितलं असेल. त्यांना काय सांगितलं त्यांचं त्यांना माहिती, पण त्यांनी घुमजाव केलं त्यांच्या भूमिकेवर उज्ज्वलाताईंनी किंवा त्यांच्या पत्नीने. आता कोणी केलं ते त्यांचा विषय. आणि त्यांनी पुढे येऊन तक्रार केली की हा राजीनामा आम्ही दिलेलाच नाही. हे बघा, भाजपा हा अतिशय शिस्तप्रिय पक्ष आहे. एकदा ठरलं ते ठरलं होतं. त्यांना ठराविक काळासाठी ते पदावर बसवणं ठरलं होतं. त्याच्यानंतर श्री गजेंद्र भोसलेंना त्याच्यात निवड करून द्यायची आणि ही
काही त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाला आवडली नाही. मग ते जे गुरु होते त्यांच्या सांगण्यावरनं यांनी गुंजाव केलं, पण त्यांच्या दुर्दैवाने बराच वेळ चालला गेलेला होता. ती निवडणुकीची प्रक्रिया काही थांबवता येण्यासारखी नव्हती. म्हणून मग जिल्हाधिकाऱ्यांना दबाव आणण्याकरता त्यांनी पेपरबाजीचा सहारा घेतला. पेपरबाजी केली, त्यांनी बनावट राजीनामा असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यामुळे अप्रत्यक्ष तो आरोप नगराध्यक्षांवर, कारण मंजूर करायचे अधिकार त्यांचे. मग नगराध्यक्षांना पण त्यांची बाजू मांडावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन त्यांनी सांगितलं की हा राजीनामा पक्षाची वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी मंजूर केलेला आहे. जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली, जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांची चर्चा केली आणि त्याच्यानंतरच त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला, तो राजीनामा मंजूर झाला. आता त्याच्यानंतर हे काय घडलं, कसं घडलं हे आम्हालाही तेवढंच धक्का देणार होतं. पण मग जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी सांगितलं की हा राजीनामाही त्यांचा आहे, हे अक्षरही त्यांचं आहे आणि स्वाक्षरी पण त्यांचीच आहे, आणि तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही हँडरायटिंग एक्सपर्ट, हा अक्षर श्री विजय भोसले यांचं होतं आणि सई मॅडमची होती. तुम्हाला पाहिजे तर त्यांनी काही पुरावे दिले, याच्यानंतर तुम्ही अक्षर आणि हस्ताक्षर खात्री करून घेऊ शकता असं सांगून त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. आणि ते प्रथमदर्शनी बघताच कळून येतं. त्यांनी बघताच त्यांनी लक्षात आलं कलेक्टर महोदयांना की हे त्यांचंच आहे, म्हणून त्यांनी ती काही प्रक्रिया थांबवली नाही आणि ती पार पाडली. ती इलेक्शन प्रक्रिया पार पाडल्यानंतर लगेचच असा आपण एक प्रस्ताव तयार केला होता 2 वर्षापूर्वी आणि ते जवळजवळ 4 किलोमीटर अंतर आहे. आणि आदरणीय गडकरी साहेबांकडे मी स्वतः दिल्लीला जाऊन आलो. माननीय आमदार अमरीशभाई पटेल यांनी स्वतः पत्र दिले होते, त्यांचं फोनवरही बोलणं झालं होतं. तेव्हा हा जो रस्ता आहे मधला तो नॅशनल हायवे अंतर्गत होतो आणि त्याचा खर्च सुमारे 30 कोटीपेक्षा जास्त खर्च आहे. दुभाजक, दोन्ही बाजूला फुटपाथ अशी सगळी यंत्रणा, नंतर नवीन पूल करावे लागणार होते त्याच्यामध्ये नाले जे साक्री शहरातले, तर असा तो 30 कोटीपेक्षा जास्त खर्च होता. आणि दरम्यानच्या काळात प्रक्रिया असताना आत्ता तो मजबूतीकरण करून नॅशनल हायवेनी तो आता PWDकडे हस्तांतरित केलेला आहे. म्हणजे आता तो नॅशनल हायवे राहिलेला नाही, जो अंतर्गत रस्ता आहे शेवाळी फाटा ते गावडे फाटा तो PWDकडे हस्तांतरित झाल्यामुळे आता तो राज्य शासनाच्या अखत्यारीत आलेला आहे. तर आत्ताच ती प्रक्रिया झाली 2 महिन्यापूर्वी. तर आता आम्हाला तो राज्य शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे, कारण त्याच्यासाठी खूप मोठ्या निधीची आवश्यकता आहे आणि एवढा निधी नगरपंचायतच्या फंडातून खर्च करणं अशक्य होऊ शकतं. आमचे प्रयत्न आता सुरू आहेत. त्याच्यासाठी पण आम्ही ठराव केलेला आहे की जो 2 रस्ते, आता नवीन पूल होतो पिंपळणे रोडला, 2 पुलांच्या मधली जी जागा आहे तिथे पुतळ्याच्या संदर्भात पुतळ्याचे अनेक प्रश्न असतात, अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात, अडथळे असतात. तर आम्ही तिथे टॉवर प्रस्तावित केलेला आहे, क्लॉक टॉवर. एक उंच क्लॉक टॉवर तिथे करायचा, म्हणजे हां तसं दिसेल आणि त्या चौकाला एक चांगली एक शोभा येईल, या उद्देशाने आम्ही तसा ठराव केलेला आहे. त्यासाठी पण आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्याच्यावर पुतळा आहे, त्याच्यावर 2ऱ्या 3ऱ्या मजल्यावर, म्हणजे बाकीचे काही जे प्रश्न पुतळ्यांच्या संदर्भात निर्माण होतात ते होणार नाही, असा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मोकाट गुरांच्या बाबतीत आम्ही ठराव केलेला आहे, सगळी यंत्रणा तयार झालेली आहे. आम्हाला ते पुरं 10 दिवसासाठी सुरुवातीला पकडून कुठेतरी ठेवावे लागणार आहे. त्याच्यासाठी आम्ही एक व्यवस्था केलेली आहे कळमनेरला, तिथे ते ठेवायचे. नंतर ते जे गोरक्षक वगैरे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना व्यवस्थितरित्या पकडून तिथपर्यंत पोहोचवून त्यांची काळजी घेऊ. आता येणारी GB जनरल बॉडी मिटिंग होईल आमची या महिन्यात, त्याच मिटिंगला आम्ही तो ठराव करून तुम्हाला 1 महिन्यामध्ये गुरांच्या संदर्भात नक्कीच काही ना काही तुम्हाला झालेलं दिसेल. दुसरा एक